हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही साऊ महाराज झालो आहे स्कूलसाठी रेडी. अगदीच चेहरा असं एकदम शांत शांत बसलेलो आहे आणि चाललं आहे त्याचं की टी व्हीवरती काहीतरी लावून दे. आणि मी त्याला सांगितलेलं सकाळी सकाळी टी व्हीवर बघशील तर काहीतरी एकदम छानच बघ. आणि त्याला जो त्याचा फेवरेट एक कार्यक्रम आहे म्हणजे त्याची सिरीज आहे ती त्याला खूप आवडते. आणि ही सिरीज तुम्ही ओळखलीच असेल कोणती आहे. आम्ही सकाळी सकाळी तर हीच सिरीज बघतो स्कूलला जायच्या अगोदर. आणि मी सांगतेच दुसरं काहीच नाही बघायचं, तेवढं तरी तो ऐकतो ॲटलिस्ट की सकाळी निघायच्या अगोदर जर वाटलंच त्याला टी व्ही बघावीशी तर मी हे असं काही लावून देते त्याला. आणि त्याच्यासोबत सगळेच बघतात कारण खूप छान आहे. किती बघितले ना कंटाळा नाही येत हे बघायला. लिटिल कृष्णा खूप खूप सुंदर. तुम्ही कोण कोण दाखवतो तुमच्या मुलांना आणि घरामध्ये अजून कोणाकोणाला आवडतं नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. आणि नसेल बघितलं तर नक्कीच झी5वरती जाऊन बघा. ही सिरीज खूप छान आहे. म्हणजे आपण त्या एका विश्वामध्ये निघून जातो ते बघताना. हे बघा, एकदम मन लावून बघायचं काम चाललेलं आहे त्याचं. आणि ज्यांनी बघितलेलं असेल हा कोणता एपिसोड आहे हा तुम्हाला माहितीच असेल. आता साऊची गाडी यायचा टाईम झालेलाच आहे. आलीच गाडी, कारण गाडीचा हॉर्न ऐकायला येतो. आता आम्ही निघालो आहे मस्तपैकी स्कूलला. आणि मूडचं तसं काही खूप नाही दिसत आहे स्कूलला जायचं, पण आता काय करणार. एवढं आहे की नाही म्हणत नाही की मला जायचं नाही आहे. स्कूल चले हम हो. आणि हे सगळी आता इथे बसलेली चिल्ली पिल्ली एक से बढ़कर एक आहेत. देखो इन्हें ओस की बूंदी. खरंच यार हे दिवस पुन्हा नाही येत. आजकालच्या मुलांना ॲटलिस्ट मोबाईलवरती व्हिडिओज वगैरे तरी आठवण म्हणून काहीतरी असतं. आपलं तर काहीच नव्हतं ना फोटोंशिवाय. तेही एक दोन मिळतात, खूप अति जास्त नाही. आता इकडे आर्या उठलेली आहे, तिचं चाललं आहे काहीतरी बडबड करायचं काम. आणि इथे आमचा अजून कृष्णा चालूच आहे. आता मी थालीपीठ करायला घेते नागली आणि रव्याचं. त्याच्यामध्येच दही पण टाकणार 3 चमचे, कारण हे 4 ते 5 थालीपीठ होणार आहे याच्यामध्ये. आणि मिक्सरमधनं काढून घेणार हे सगळं थोडंसं पाणी टाकून. आणि त्याच्यामध्ये नंतर थोडंसं कोबी आणि कांदा अशा काही गोष्टी टाकून मस्तपैकी लावून घेणार. आणि आता गिलक्याची भाजी करायची आहे. आता तर गिलक्याची भाजी म्हणजे मी आपली भरलेली गिलक्याची भाजी करणार आहे. आणि हे आता मस्त छान कवळे गिलकं घेतलेत आणि त्यांना असा कट मारलेला आहे. आणि गिलक्यांसाठी थोडी कोरडी करायची ना, तर टमाटा कांदा लसूण हे मस्त थोडंसं भाजून घेणार म्हणजे स्मेल नाही येणार. आणि थोड्याशा लाल मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं डाळीचं पीठ याच्यामध्ये जाणार. आणि थोडेसे शेंगदाणे आणि अजून थोडंसं काय म्हणतात त्याला फुटाणे. ह्या गोष्टी सगळ्या आता मस्त भाजून आणि मिक्सरला काढून घेणार. हे बघा केवढं छान भाजलं गेलं आहे. याच्याने ना भाजीची थिकनेस खूप छान येते ह्या सगळ्या गोष्टींमुळे. जास्त काही ॲड करावं नाही लागत. आता त्याच कढईत तेल टाकलं आहे आणि आपला दळलेला सगळा मसाला काळा मसाला, हळद, हिंग आणि मीठ. आता हे मस्त छान हलवून थोडंसं पाणी टाकून नेहमीप्रमाणे मसाला हा मी पाण्याने थोडा शिजवून घेणार. आणि त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे हे सगळेच गिलके टाकणार आणि थोडे वाफवून घेणार. आणि त्याच्यावर झाकण ठेव. इकडे दूध ओतू गेलं आहे माझं, कारण बटणं खराब झाले आहेत ना, त्याच्यामुळे ते बंद करेसपर्यंत दूध खाली पण गेलं. आणि तो इकडे बघा
इकडे मस्त छान वरती तेल आलं आहे आणि आता ह्यात थोडंसं पाणी टाकीन मी आणि छान 10 ते 15 मिनटं मी छान ते शिजू देईल. खूप सुंदर लागते ही भाजी खायला, खूप मस्त. म्हणजे नेहमीप्रमाणे शेंगदाणे टाकण्यापेक्षा, लाल करण्यापेक्षा हेही अगदी छान. मुलंही खातात. गिलकीचं नाहीच खात, पण ॲटलिस्ट मसाला तरी खातात मुलं. हे बघा, आता थोडंसं पाणी टाकलं मी आणि आता छान हलवून घेणार आणि त्यावर झाकण ठेवून शिजू देणार मस्तपैकी. तोपर्यंत इकडं आता माझी ग्रीन चटणी करायला घेते, कारण आपण थालीपीठ लावणार आहे ना. मला त्यात शेंगदाणे, खोबरा, हिरवी मिरची आणि खूप सारी कोथिंबीर जाणार. आणि आता तडकाची तयारी करते. मोहरी, कढीपत्ता टाकणार त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि आपण जे सगळं बारीक केलेलं ना, जिरं वगैरे टाकून हे मस्त त्याच्यावर टाकून घेणार. आणि याच्यात गोड आवडते ना माझ्या मुलांना, तर याच्यामध्ये साखरेऐवजी मी गोड टाकणार. म्हणजे जास्त साखर पण जात नाही आणि टेस्ट पण जशीच्या तशी, जशी पाहिजे तशी आवडते. आणि ही इकडे भाजी पूर्ण होताना, म्हणजे आता होईलच पूर्ण झालेलीच शिजून. आता याच्यामध्ये थोडीशी कोबी आणि कांदा टाकला आहे आपल्या थालीपीठच्या याच्यामध्ये. आता याच्या मी थालीपीठ लावून घेणार. हे बघा, खूप छान अशी जाळीही पडते, खायलाही खूप टेस्ट आणि पोट फुल. म्हणजे आपण काही दुसरं खाण्याची गरजच येत नाही याच्यासोबत. हे दहीसोबतही याच्यात जाऊन थोडंसं लाल तिखट वगैरे टाकणार तर अजूनच छान. आणि इकडे आर्याच्या आईस्क्रीमची तयारी चालली आहे. आता तिच्या पद्धतीने काय हे हेल्दी प्रकार करते काय माहिती. यात मखाणे, काजू, बदाम, अजून खजूर, अक्रोड, कोको पावडर, मिल्क पावडर, ह्या सगळ्याच गोष्टी तिने टाकल्या आहे. आणि त्यात जाणार थोडंसं दूध. आता आर्या आईस्क्रीम तिच्या पद्धतीने बनवणार आहे. आता मला जायचं ऑफिसला, त्याच्यामुळे मी आता फटाफट तयारी करेन आणि माझी मी ऑफिसला जायला निघेल. आता इथे आली आहे मी ऑफिसला. दिवा अगरबत्ती करून घेते आणि बाकी सगळ्या गोष्टी आवरून 2, 2:30, 3पर्यंत मी थांबेल आज ऑफिसमध्ये. कारण आता आर्या बेबू घरी आहेत आणि साऊचाही काही प्रॉब्लेम नाही. उद्या पाडवा असल्या कारणाने उद्या तर सुट्टीच राहणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मग मी 3, 3:30ला घरी जाणार आहे. आता 4 वाजता घरी आली आर्यन. त्यांना 4:30ला क्लासला जायचं आहे. तर तिचं चाललं मला थोडासा चहा दे आई. तर आता मी इथे फटाफट आर्या विवोसाठी चहा बनवला आहे. विवो चहा पिते. चहा पिता चाललं आहे काय प्रॉमिस करायचं काम चाललं आहे काय माहिती. हे असंच पाहिजे तसंच पाहिजे, नाही तर मग प्रॉमिस दे. खूप इमोशनल ब्लॅकमेल असतं खूप काही गोष्टींसाठी. काय प्रॉमिसेस पूर्ण होतात काय नाही होत. इथे साहू महाराजांची मस्ती चालू झालेली आहे. काय तर मोबाईल नाही दिला मोबाईल तर मग मी इथे तुझ्या खांद्यावरती बसेन आणि तुला त्रास देईल म्हणजे ब्लॅकमेल. कोणता मोसम आहे साऊ? इतकं ना. आता इथे आम्हाला ऑरेंज बाहेरचं सगळं दिसतंय. बघ म्हणे बाहेरचं कसं झालंय, सगळं ऑरेंज मेरे खरंच. हा, असा ऑरेंज मोसम आहे खरंच रे. बाप रे. ऑरेंज मोसम मध्ये खेळायचंय का तुला? आता तू ऑरेंज मोसम मध्ये खेळ, मी भाजी बनवून घेते पटकन. चालेल? हा, खरंच ऑरेंज मोसम आहे रे सगळा. काय ती सायकल नको खेळू तू. अरे शिकायची.
हे आमच्या आईंनी मळ्यातनं आणलेलं. त्या बोलल्या की खूप सारे आहेत हे. खरंच खूप छान असतं हे खायला. आणि आता मला आर्या बेबून त्यांना घ्यायला जायचं आहे. ते दीपाकडे गेलेले आहेत खेळायला. तर आज तिने सहज बोलवलं. सगळ्या मुलांना तिने जमा करून घेतलेला आज आणि त्यांच्यासाठी छोटंसं खाण्याचा एक छोटा प्रोग्राम ठेवलेला. आणि साऊचं म्हणणं चाललं आहे की मला यायचं, कारण ते इथनं 1/2 किलोमीटर लांब आहे आणि मी पायी जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं नको बाबा, आपण जाऊ कधीतरी. आणि इथे मस्त मुलं खेळताना हे खेळ बघितले का लहानपणीच्या आठवणी तुम्ही? म्हणजे अजूनही मुलांना हे खेळ माहिती आहे. हे बघून आनंद वाटला. आणि इथे काय चाललंय, माझ्या मामाचं पत्र हरवलं. चला तर मग भेटूया अशाच छान छान नवीन एका ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा. भेटूया उद्या, कारण उद्या आहे पाडवा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर मग बघूया पाडवा कसा करतो, काय करतो, आणि तुम्ही तुमच्या कडे कसा पाडवा सेलिब्रेट करता हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, बाय.